श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे, गुगल पे 97 67 27 22 77। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी माया। आपण पाहत आहात बीबीएम न्यूज। पाहूया आजच्या काही ताज्या घडामोडी। कोसारी दुहेरी खून प्रकरण। जत तालुका हादरला, 15वड्यात तिसरा खून। संख भिवर्गी परिसरात भीतीचं सावट। कोसारी अपहरण, खून, संखमध्ये गोळीबार आणि आता भिवरीत गळा दाबून तरुणाचा खून। दारूच्या नशेत चेष्टा मस्करीतून वाद, चुलत भावाचा जीव घेतल्याचा आरोप। भिवर्गी तालुका जत तालुक्यात गेल्या 15 दिवसांपासून खुनांच्या मालिकेने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। कोसारी येथे दादासो यमगर अपहरण खून प्रकरण, संख येथे MSCB वायरमन संतोष कुमार बिरादार यांचा मध्यरात्री गोळ्या झाडून खून आणि आता भिवर्गी येथे गळा दाबून तरुणाचा खून झाल्याने संपूर्ण तालुका हादरलेला आहे। भिवर्गी करजगी रोडवरील गौडर वस्ती येथे सोमवारी दुपारी 2च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली। महादेव सिद्धू बिरादार वय 26 वर्ष, व्यवसाय शेती, आणि त्याचा चुलत भाऊ सील सिद्ध मलाप्पा बिरादार वय 27 वर्ष यांच्यात दारूच्या नशेत चेष्टा मस्करीतून वाद निर्माण झाला। सुरुवातीला किरकोळ असलेला वाद काही क्षणातच हाणामारीमध्ये बदलला। अंगावर बसून गळा दाबल्याचा आरोप। प्रत्यक्षदर्शी व नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार दोघांमध्ये जोरदार झटापट झाली। एकमेकांच्या अंगावर बसून मारामारी सुरू असताना सील सिद्ध बिरादार याने महादेवचा गळा हाताने दाबून धरला। महादेव हालचाल करेनासा होईपर्यंत गळा सोडण्यात आला नसल्याचा आरोप उपस्थितांनी केला आहे। झटापटीनंतर महादेव बेशुद्ध पडल्याचे पाहून आजूबाजूच्या लोकांनी त्याला तात्काळ जत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले। झटापटीचा व्हिडिओ समोर। या संपूर्ण मारामारीचा व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाल्याची माहिती समोर आली। तसेच प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या नातेवाईकांनी व नागरिकांनी या घटनेबाबत माहिती दिली असून त्यावरून आरोपीचे नाव पुढे आलेले आहे। या व्हिडिओमुळे प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळालं आहे। मिरज येथे शवविच्छेदन। प्राथमिक तपासात गळा दाबून खून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून मृतदेह पुढील शवविच्छेदनासाठी मिरज शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलेला आहे। गरोदर पत्नीवर दुःखाचा डोंगर। मृत महादेव बिरादार यांच्या पश्चात गरोदर पत्नी, आई, एक भाऊ आणि विवाहित बहीण असा त्यांचा परिवार आहे। घरातील कर्ता पुरुष गमावल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। 15वड्यातील 3 खून, नागरिक संतप्त। कोसारी येथे दादासो यमगर यांचे अपहरण करून खून, संखमध्ये संतोष कुमार बिरादार वायरमन यांचा मध्यरात्री गोळ्या झाडून खून आणि आता भिवर्गीत महादेव बिरादार यांचा गळा दाबून खून। या सलग घटनांमुळे जत तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। जत तालुक्यात नेमकं चाललंय तरी काय, असा सवाल नागरिकांकडून आता उपस्थित केला जात आहे। बसवराज महाराज अलगूर, संपादक बीबीएम न्यूज नेटवर्क। बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।